की तुम्हाला धमक्या येत असतील, कारण हे खूप रिस्की काम आहे नाही का, तर ती धमकीची तुम्हाला आली आहेत का पत्र? मला असं वाटतं की हा प्रश्न तुम्ही avoid नका करू. एकाने नाही, मी अवॉइड काहीच करणार नाही. तुम्ही इतका छान इंटरव्ह्यू घेताय. मी रेफरन्सेस आणि माझ्यामुळे कोणाचं आबरू नुकसान होणार नाही आणि लोकांना काही केसला डॅमेज होणार नाहीची पूर्ण काळजी घेऊन मी रेफरन्स न देता मी सगळंच बोलायला तयार आहे. हां, धमकीची पत्र मला असं वाटतं की मला 1-2-3 वेळा येऊन गेली तेव्हा मी खूप घाबरलो होतो. इतके वर्ष काम करून मी पण घाबरलो होतो. घाबरल्यानंतर एक माझे खूप चांगले जुने जाणते IPS ऑफिसर आहेत, मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं सर, तेव्हा मी अजून एक 15 वर्षापूर्वी मला पहिल्यांदा धमकीचं पत्र आलं होतं आणि पत्र आल्यानंतर की आम्ही तुझं असं असं करू, मी ते वाचलं आणि मी सिरियस झालो, कारण मला हँडरायटिंग कळतं ना, ॲनालिसिस. मी त्या अधिकाऱ्यांकडे गेलो, असं ते म्हणजे फाडून टाक. म्हणलं का हो सर? ते म्हणले अरे ते काही लग्नाची पत्रिका आहे का, की ह्या व्यवस्था आम्ही लग्न करणार आहे आणि तुम्ही या. मारणारा जर असेल तर तुला कशाला पत्र पाठवेल ना, तो मारून टाकेल ना तुला. हे तुझी मनस्थिती बिघडवण्यासाठी केलेलं आहे आणि तुझी मनस्थिती बिघडवण्यात तू आता तो सक्सेसफुल झालाय. मनस्थिती बिघडवायला तू डिस्टर्बच गेले 2-3 दिवस आणि मग एकतर तू ह्या कामातनंच बाहेर पड, तुला जर इतकी भीती वाटत असेल तर. म्हटलं सर माणूस आहे, भीती वाटणारच ना. मग काय त्यांनी माझं बऱ्यापैकी बिंग IPS ऑफिसर, त्यांनी माझं चांगलं काउन्सिलिंग केलं. मग नंतर मला समजा कधी धमकीचं पत्र आलं असं वाटलं एखाद्या इन्व्हॉल्वमधनं, तर ते मी उडतपणे मी बाहेरच्या बाहेर फाडतो. पण म्हणजे कुणीतरी ऑनगोईंग केसमधलंच करत असणार ना. हां, म्हणजे आता काय, कोणाचे तरी आत्मे नाराज झालेले असतात माझ्यामुळे. पण भीती नाही वाटत? भीती वाटत नाही, तो माणूस पूर्ण मूर्ख असतो मॅडम. तुम्ही डॉक्टर, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. फक्त जगातल्या वेड्या माणसाला भीती वाटत नाही. पण एक खूप छान जाहिरात आहे बघा, डर के आगे जीत होतीये. भीती वाटली त्याला नाही. एक प्रकारचं धैर्य लागतं की हे काम मला आवडतं, मी करणार. मग आणि ह्याच्यामुळे उपयोग, हे लोकांना उपयोग होतोय याचा नाही मॅडम का? एक खूप जडजड शब्द आहेत असं मला वाटतं, की धैर्य लागतं, करेज लागतं. सर्वसामान्य आहे मी मॅडम, आणि सर्वसामान्य माणसं खूप छान काम करतात. माझ्यासारखे करणारे खूप आहेत. हे हँडरायटिंगचं नाही मला माहिती, पण कोणीतरी सर्वसामान्य माणसं असली ना तरी काम सामान्य नाहीये. आपण म्हणजे मी सामान्य नेहमी म्हणूनच म्हणते, करायचं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क बाय ऑल ऑफ अस ऑर्डिनरी पीपल. वर्क इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हां, आता म्हणजे कसं आहे ना, की हा प्रत्येकाचा बघण्याचा परसेप्शन असतो. म्हणजे आता तुम्ही डॉक्टर आहात, तर तुमच्याकडे कोणतरी खूप मोठा हार्ट सर्जन, न्यूरोसर्जन तुम्हाला माहिती असेल, त्याचं काम रिस्कीच आहे. रोज तो जीवाशी खेळत असतो. त्याची एक चूक वर घेऊन जाईल किंवा खाली ठेवेल, तर तो नंतर सीझन होतो ना, मग त्यात त्याला काही वाटत नाही. तसं आता आम्हाला काही म्हणजे असं मी म्हणतो ना, की माझ्या नेणिवा आणि जाणीवा ह्या धमकी आणि ह्याच्यासाठी थोड्याशा कमी झाल्यात. मी म्हणणार नाही माझ्या संपल्या आहेत, पण थोड्या कमी झाल्यात, की ठीक आहे आता आपण आपलं वय झालंय आणि हे झालंय, तर वय झालं म्हणजे अनुभवांचं वय झालं. चेहरा तर असं वाटणार नाही वय बी झाल्याचं. याचं क्रेडिट बायकोला आहे माझ्या दोन्ही गोष्टीचं, की खचायला होतं. म्हणजे माझं एक सगळं कोणी या फील्डमध्ये काम करणार असताना त्यांना एक सांगणं आहे, की तुमचं रडणं फक्त तुमच्या उशीला माहिती पाहिजे, तुम्ही घाबरले तुमच्या बेडशीटला माहिती पाहिजे, बाकी कोणालाच नाही. एकांतात घाबरा, एकांतात रडा, एकांतात काही पण करा. शॉवर खाली जाऊन रडा, डोळ्यातलं पाणी दिसलं नाही पाहिजे, नाहीतर हा धंदा बंद करा. तुम्हाला जर काहीतरी करज असलेली गोष्ट करायची असेल तर मग मात्र तुम्ही लोकांसमोर येताना सीना ताण के झालं पाहिजे. आणि माझं द्यावं सोडून मॅडम, आता मी सांगितलं ना, मी मिलिटरीसाठी लेक्चर्स देतो. बॉर्डरवर 22-23 वर्षाची पोरं मॅडम फार शत्रूंना अंगावर घेत असतात. आपण किस झाडकी पत्ती आहे त्यांच्यासमोर. त्या लोकांना भेटल्यानंतर असं वाटतं की राजेंद्र तू खूप फालतू काम करतो, या लोकांकडे बघ. बॉर्डरवर उभे आहेत, समोर शत्रू आहे, हातात गन आहे, हा जीव कधीही जाऊ शकतो. कमांडोज पोलीसचे काम करतात, एखादा इन्व्हेस्टिगेटर असतो, काही तुम्हाला माहिती नसलेल्या एजन्सीज असतात, त्या गुप्तहेर आपण ज्याला तुम्ही रँडमली नाव देता ते काम करत असतात. मग त्यांच्या मनाने आपण आहे ना, आता मी तुमच्या इथं मस्तपैकी ब्लेझर घालून छान इंटरव्ह्यू देतोय, कुठंतरी माझी रिस्क कमी आहे ना. आणि मला परवा पण एकाने कोणीतरी असंच गमतीत विचारलं होतं की तुझा धंदा रिस्की किती आहे. म्हटलं अगदी सोपं, वायरमनचं काम आहे ना तेवढंच रिस्की. त्याला शॉक वाटायची भीती आहे ना रोज. त्याला भीती वाटते तर भीती संपते कधीतरी. आणि असं मी म्हणणार नाही की मला भीती वाटत नाही, परंतु मला असं वाटतं ना की माझ्या कुटुंबाला ह्याचं खूप जास्त क्रेडिट आहे. कारण असं वाटतं की हे काम सगळ्यांनी करावं, पण आपल्या नवऱ्याने करू नये. पण माझ्या बायकोने मला कधीच अडवलं नाही, किंवा तिचा स्वभाव माझ्यापेक्षा जास्त ठाम आहे, माझ्यापेक्षा ती जास्त खंबीर आहे. म्हणजे मला जर कधी असं वाटलं की आपण असं म्हणतो ना, कधीतरी रडावं असं वाटलं तर एखादा खांदा असावा आयुष्यात, इतकं नशीब तुमचं चांगलं असावं. ह्या चुकून माझ्या कवितेतलं वाक्य, म्हणजे मी तुम्हाला बोलता बोलता सांगतो, माझं कवितेचं पुस्तक पब्लिश करणार, तर मी असं लिहिलंय की असा एकतरी खांदा असावा ज्याच्यावर अश्रूचा भार हलका व्हावा, असा एकतरी हात असावा ज्याच्यात दानवाचा अंश नसावा. तर माझ्या मते मला तो घरात बायकोकडे मिळतो, की मला म्हणजे बायकोसमोर मी रडत नाही, कारण परंतु असं तिला कळतं की हा आतनं रडतोय.
माझे सासरे चांगले आहेत, माझे वडील चांगले होते, विचारे आता वडील नाही आहेत, ते सगळे मला सपोर्ट करतात. माझी मुलगी खूप चांगली आहे, ती सपोर्ट करते. माझी आई थोडीशी मला म्हणते ह्यातनं बाहेर पड, कारण ती आई आहे, आईचं हृदय वेगळं असतं, आईचं हृदय म्हणजे ती वेगळं असतं. काळजीच करणार नाही हा का? म्हणजे ती म्हणते की कशाला दुसरं काय तुला नव्हतं काय येत. मी म्हटलं अगं, आणि हा प्रश्न आता तुम्ही विचारायच्यातच उत्तर होतं. मी ह्या क्षेत्रात का आलो मलाच माहिती नाहीये. ते विधिलिखित होतं. मेकॅनिकल इंजिनियर होतो, हे होतो, ते होतो, ते होतो. कुठंतरी हस्ताक्षर विश्लेषणाची आवड निर्माण झाली. मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा कुठं नोट्स मिळायचे नाहीत. 100 रुपये तासाला वरून इंटरनेटवर जायचं, इंटरनेटवरनं बाहेरचं नॉलेज डाउनलोड करायचं, ते करता करता करायला लागलो. मग असं लक्षात आलं की परत त्या इंजिनिअरिंगचा फायदा झाला. ए इज इक्वल टू बी असेल तर बी नीड टू बी इज इक्वल टू ए. पण ह्या क्षेत्रात होऊ शकत नाही कारण सायकोलॉजिकल रिडिंग आहे. मग निदान ए इज इक्वल टू बी असेल तर बी इज इक्वल टू सायमल्टेनियसली इज इक्वल टू ए असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या माणसांकडे जायला लागलो. समजा आता कोण माझा मित्र आहे, मला माहिती आहे की बाबा हा चांगला प्लेयर आहे, चांगला फिटनेस चांगला आहे, मग त्याचं हँडरायटिंग कसं आहे, मग ते मी बघायला लागलो. मग मी त्याला विचारायचो की हँडरायटिंगवरनं मी हे सांगतोय बरोबर आहे का. म्हणजे मी काय करायला लागलो तुमच्या भाषेमध्ये की एक्सरे बघून प्रेडिक्शन करायला लागलो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.